Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विधान परिषदेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. पण यामध्ये आता कोणाला कुठनं उमेदवारी मिळणार हा सगळा प्रश्न होता. भाजपने काल रात्री उशिरा त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि या यादीमध्ये कुठल्या भागातनं त्यांचे कुठले अधिकृत उमेदवार आहेत त्याची यादी त्यांनी दिलेली आहे. आता ही नेमकी यादी काय आहे, त्याच्यामध्ये कोणाची नावं आहेत आणि ते जे उमेदवार आहेत ते नेमके कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे अगदी थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला ह्या नेमक्या जागा कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं हे जे आमदार आहेत ते निवडले जाणार आहेत. वेगवेगळ्या भागांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगरसेवक, तिथले लोकप्रतिनिधी हे या उमेदवारांना निवडून देणार आहे. त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक म्हणून तो सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे, शिवसेनेला सुद्धा अनेक ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि इतर पक्षांना सुद्धा काही प्रमाणात जागा मिळाल्या. त्यामुळे या सगळ्यामधनं कोण उमेदवार निवडून जातात, कोणाचं किती बलबल आहे हे सगळं पाहणं या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग असणार आहे. पण भाजपने त्यांची पहिली लिस्ट आहे ती जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये 11 नावं त्यांनी जाहीर केलेली आहेत. आता ही 11 नावं कोण आहेत ते अगदी आपण थोडक्यात समजून घेऊयात. पहिलं नाव आहे ते म्हणजे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामधनं त्यांनी उमेदवार दिलेली आहे अरुण लखानी यांना. आता हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला केवळ भाजपसाठी नाही तर ते राष्ट्रवादीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. मी असं का म्हणतोय तर अरुण लखानी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कार्यकर्ते आहेत, निष्ठावान कार्यकर्ते, त्याचबरोबर भाजपचे सुद्धा निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि त्यांची नवीन ओळख म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांचे आता ते व्याहीसुद्धा आहेत. रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याचं तुम्हाला माहिती आहे. रेवती सुळे यांचे ते सासरेसुद्धा आहेत. त्यामुळे आता भाजपकडनंच त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या भागातनं ते भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आपण बघतोय की आता तिथे राष्ट्रवादी उमेदवार देणार का, महाविकास आघाडीकडनं तिथनं कुठला उमेदवार असणार आणि त्याच्याबद्दल सुप्रिया सुळे यांचं काय मत असणार हे पाहणं सुद्धा या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरं आपण जर बघितलं तो म्हणजे भंडारा गोंदियामधनं अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अविनाश ब्राह्मणकर हे सुद्धा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते. नाना पटोले यांच्या विरोधात त्यांनी 2024 मध्ये निवडणूक लढवली होती. अगदी 208 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे एक प्रबळ दावेदार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. विधानसभेमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात त्यांनी तिथे अर्ज दाखल केला होता आणि अवघ्या 208 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभेला जरी ते निवडून आले नसले तरी सुद्धा आता विधान परिषदेला भाजपकडनं त्यांना या सगळ्यामध्ये संधी देण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये बघितलं तर प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रवीण पोटे पाटील हे माजी राज्यमंत्री राहिलेले. 2014 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये ते राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्याबरोबर अमरावतीचे पालकमंत्री सुद्धा ते त्या काळामध्ये होते. आता त्यांना पुन्हा एकदा या सगळ्यामधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. अमरावती विभागामधनं त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. सांगली, साताऱ्यामधनं धैर्यशील कदम हे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. धैर्यशील कदम हे साताऱ्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्या भागामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे. एक प्रकारे साताऱ्यामध्ये आपण बघतो की शिवसेनेचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात उमेदवार तिथे आहेत, तिथे आमदार आहेत. आपण या शिवसेना जी साताऱ्याची निवडणूक झाली स्थानिक स्वराज्य संस्थांची ती आपण बघितली. त्या निवडणुकीमध्ये जो हाय व्होल्टेज ड्रामा होता तो सुद्धा आपण पाहिलेला आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता साताऱ्याची जागासुद्धा भाजपने स्वतःकडे ठेवलेली आहे आणि तिथनं त्यांच्या जिल्हाध्यक्षाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. एक प्रकारे शिवसेनेच्यासाठी सुद्धा एक मोठं आव्हान या सगळ्यामधनं असणार आहे. सोलापूरचा आपण विचार केला तर सोलापूरमधनं राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिलेली आहे. राजेंद्र राऊत यांचं नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे. त्यांनी एकमेकांना दिलेलं चॅलेंज हे सुद्धा पाहिलेलं आहे. याआधीसुद्धा ते या सगळ्यामधनं आमदार राहिलेले आहे. महाराष्ट्रीमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि बार्शीमधनं आता ते भाजपचे हे अधिकृत उमेदवार हे असणार आहेत. अहिल्यानगरचा आपण विचार केला तर अहिल्यानगरमधनं प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिलेली आहे. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीमध्ये होते, शरद पवारांच्या पक्षामध्ये होते. तिथून ते आमदारसुद्धा राहिलेले आहेत. राष्ट्रवादीचे अगदी जवळचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली तेव्हा त्यांनी माघार घेतली होती आणि चर्चा सुरू झाल्या होत्या की प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का. 2 दिवसापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला होता आणि हा प्रवेश केल्यानंतर आता त्यांना थेट उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरमधनं ते आता भाजपचे अधिकृत उमेदवार हे असणार आहेत.
एक प्रकारे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असा मानला जातो आहे. सुप्रिया सुळेंनी सुद्धा या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या काही अडचणी आहेत, पण आपला नेहमीच शुभेच्छा या तनपुरे यांना असतील असं सुद्धा त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये गेल्या गेल्या आता प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा या भागामधनं उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधनं सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि हरिभाऊ बागडे यांचे सुद्धा जवळचे कार्यकर्ते म्हणून शिरसाट हे तिथे प्रसिद्ध आहेत आणि त्यांना आता संभाजीनगरमधनं छत्रपती संभाजीनगरमधनं ही उमेदवारी मिळालेली आहे. पुढचं नाव आहे नांदेडमधनं अमर राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अमर राजूरकर 12 वर्ष काँग्रेसमधनं ते तिथे आमदार राहिलेले आहेत, विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ते सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं. अशोक चव्हाणांनंतर एक महत्त्वाचं नाव म्हणून सुद्धा नांदेडमध्ये अमर राजूरकर यांचं नाव घेतलं जातं आणि एक प्रकारे अशोक चव्हाण यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. 12 वर्ष ते काँग्रेसमधनं आमदार राहिलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळालेली. अशोक चव्हाण अर्थातच भाजपमध्ये गेल्यानंतर अमर राजूरकर हे सुद्धा भाजपमध्ये आले आणि आता त्यांना तिथनं उमेदवारी मिळालेली आहे. धाराशिव, लातूर, बीड या भागामधनं बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते भाजपमध्ये आले. ते एक्स स्टेट मिनिस्टरसुद्धा राहिलेले आहेत, राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांना आता या सगळ्यामध्ये उमेदवारी ही देण्यात आलेली आहे. जळगावमध्ये बघितलं तर नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्षाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, रावेर तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं काम आहे आणि त्यामुळे एक प्रकारे पक्षाकडनं आता त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा या सगळ्या भागामधनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि नागपूरचा आपण विचार केला तर नागपूरमधनं राजीव पोद्दार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राजीव पोद्दार हे सुद्धा भाजपचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत, निष्ठावान कार्यकर्ते राहिले आहेत आणि त्याचं फळ सुद्धा आता त्यांना या उमेदवारीच्या माध्यमातून मिळालेले आहे. त्यामुळे ही होती भाजपची लिस्ट. याच्यामध्ये आपण बघितलं की भाजपने कोणाकोणाला उमेदवारी दिलेली आहेत, काही नवीन नावं आहेत, काही जुनी नावं आहेत आणि या सगळ्यांना आता उमेदवारी प्राप्त झालेली आहे. ते आता अर्ज भरू शकणार आहे. त्यामुळे आता ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती कशी होतीये, कोणाला यश मिळत आहे, कोणाचे किती आमदार निवडून येत आहेत, आणखी कोणाची लिस्ट समोर येते हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला या लिस्ट संदर्भात काय वाटतं, या उमेदवारीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.